जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 माझे मन जाणून नेणते करी माझे मन तुझी प्रेम खूण देऊनिया मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र ऐकोनी नायिके निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीचे या सृष्टी चैल्या जेवी मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवे जळा आत पद्मपत्र तुका म्हणे ऐसे जालिया वाचून तुका म्हणे ऐसे जालिया वाचून करणे तो क्षीण वाटतसे मग मी व्यवहारी असे न वर्तत मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवे जळा आत पद्मपत्र विठोबार जाणून नेणते करी माझे मन तुझी प्रेम खूण देऊनिया मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवे जळात पद्मपत्र सेवेसाठी घेतलेला हा अभंग जगद्गुरु महानामधारक किंवा मूर्त धर्मस्वरूपता ज्यांनी आपल्या जीवनामध्ये संपादन केली किंबहुना धर्मालाही असं वाटावं की माझं आदर्श स्वरूप मला जर उघडं आणि मूर्त जर बघायचं असेल तर मी कुणाकडे बघू असं जर त्याला वाटलं तर त्याने ज्या संतांकडे बघावं अशा वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी सर्वाग्रणी असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा असून या अभंगामधून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी देवाकडे एक अलौकिक आणि लोकविलक्षण अशा पद्धतीचं मागणं मागितलेलं आहे की जे सामान्य माणसाच्या बुद्धीच्या ज्या कक्षा आहेत त्या कक्षा किती जरी रुंदावल्या तरी जोपर्यंत त्या मनुष्यावर संतांची किंवा देवाची कृपा होत नाही तोपर्यंत त्या कक्षेमध्ये या अभंगाचा विचार बसणं अशक्य अशा पद्धतीचं आहे. इतका तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भक्तीच्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग आहे किंवा सर्वोत्कृष्ट पद्धतीचं हे मागणं आहे. किंबहुना मानवी जीवनामध्ये आपण मागणी काय मागावी असा जरी मनुष्याला प्रश्न निर्माण झाला तरी त्यासाठी सुद्धा आदर्श संतच आहे. व्यवहारात किंवा परमार्थात कोणतीही कृती करावी का करू नये असा जर मनुष्याला प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी अंतिम आदर्श जर कोण असेल तर ते फक्त संत आहेत आणि त्या संतांच्या सांगाव्याप्रमाणे किंवा संतांकडे आदर्श म्हणून बघत जर मनुष्य गेला तर त्या मनुष्याचा परमार्थही सफल होईल आणि प्रपंचही सफल झाले वाचून राहणार नाही. ही संत जीवनाची अलौकिकता लक्षात ठेवा. आणि या संत विचारांचं दान देण्याकरता हा जो धर्ममंडप आहे हे जे मंदिर आहे आणि या रहाटोली गावामध्ये ब्रह्मीभूत मला माहिती असणारे पत्रिकेत नावं आहेत बरीच ती सर्व तपस्वी मंडळी पण त्यामध्ये मला ज्यांचं नाव ज्ञात आहे ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य वासुदेव बाबा मढवी किंवा वासुदेव महाराज मढवी आणि स्मार्त बाबा अशी मंडळी आहेत. अन्य सगळीच मंडळी या सर्व मंडळींच्या अदृश्य अशा पुण्याईमुळे आपण या परमार्थ पथामध्ये रत आहात की मी आल्याला मला जे जाणवलं चित्र ते मी सांगतो आणि अभंगाचं चिंतन करतो. आणि आपले ग्रामस्थ असतील आपले सगळे संयोजक असतील आपण सगळे श्रोते मंडळी असाल आणि आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय गुरुबंधू किंवा परमस्नेह असणारे हरिभक्तीपरायण आमचे रवींद्र महाराज मांडे यांनी मला ही कीर्तनाची सेवा किंवा आजचं जी ज्ञानदानाची जी संधी आहे ती मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. एक पहिल्यांदा गोष्ट सांगू इच्छितो की कीर्तन आहे म्हणून मी धन्यवाद देत नाही आहे. मग का धन्यवाद देतो ते ऐका. मी आल्या हे ज्यावेळी दीपोत्सवाचं चित्र पाहिलं ते पाहून मला मनस्वी आनंद वाटला. मला जर आनंद वाटला नाही तर मी आनंद वाटला हे सांगायचं काम नाही आणि कीर्तनकारांनी जर खोटं बोलूच नाही हे वेगळं सांगायची आवश्यकता नसावी. सांगतो काय की आल्यानंतर मी महाराजांना म्हटलं की फार सुंदर चित्र तुम्ही निर्माण केलं आहे. मी सगळ्या तुम्हाला माता भगिनी आणि तुम्हाला सगळ्या मंडळींना मनापासून हात जोडतो बरं का. अगदी मनापासून नमस्कार करतो. कारण आज आपण बाहेरच्या जगात जर गेला तर ज्या जितक्या समस्या आहेत किंवा ज्या समस्या आपला ग्रास करण्याकरता आवासून उभ्या आहेत त्या समस्यांचा सगळा लय या मंडपात आल्यानंतर होईल
अशा अपेक्षा बाळगायला हरकत नाही. इतकं सुंदर चित्र आहे. म्हणजे नुसता नामसप्ताह नाही, नामसप्ताह तर घडलाच पाहिजे, ते व्रत आहे. एक जाता जाता सांगतो आपल्याला, मला माझ्यापर्यंत ही सेवा आली आणि माझ्यापर्यंत ज्या परंपरा आल्या त्या परंपरांनी जे शुद्ध विचार किंवा जे संस्कार दिले ते संस्कार मी अंतरामध्ये सांभाळून मग आपल्याला सांगतोय. तत्वतः जर विचार करायचा ठरला, सत्यतः जर विचार करायचा ठरला तर नाम सप्ताह, कीर्तन, भजन ह्या समारंभाच्या गोष्टी नाही आहेत किंवा वैभवाच्या गोष्टी नाही आहेत किंवा शोभा यावी याकरता या गोष्टी नाही. सप्ताह, कीर्तन, भजन हे व्रत आहे. आणि बहुधा सांगू तुम्हाला, व्रत हे फार लोकांमध्ये केलं जात नाही. व्रत हे एकांतात केलं जातं. फक्त त्या व्रताची जी सांगता आहे किंवा व्रताचं जे फल आहे ना, त्या फलाचा मात्र गाजावाजा झाल्याशिवाय राहत नाही. पण या परमार्थ पथात असे बरेच लोक आलेले आहेत की ज्यांनी साधना करीत असताना त्या साधनाचा गवगवा विनाकारण केलेला नाही. आणि वैयक्तिक जीवनामध्ये आपण जी साधना करतो, आपण जे विद्यार्जन करतो, ते असं म्हणतात लोक की ते जगजाहीर नसावं. त्या शिवलीलामृतात सुद्धा ओवी गेले, मला आता आठवत नाही, पण त्यांनी सांगितलंय की आपल्या जीवनात काय काय झाकलेलं असावं. आता फार अवघड आहे आताच्या काळात सांगणं. आताची अवस्था अशी आहे, म्हणजे मी या मंडपात या गादीवर असल्यामुळे थोडी मर्यादा सांभाळून सांगतो. जर या मंडपाच्या बाहेर गेलो तर मला अधिक स्पष्टपणे सांगता येईल. आता गंमत दुर्दैव असं आहे समाजाचं की नेमकं जे झाकलं पाहिजे तेच उघडं टाकण्याची स्पर्धा सुरू आहे. याचा काय अर्थ आहे तुमचं तुम्ही समजून घ्या. इतकं भयान असं वास्तव आहे. आणि जर तुम्हाला आणखी जरा स्पष्ट समजून घ्यायचं तर तुम्ही लोकांचे स्टेटस बघा. लोकांना कळत नाही काय अरे कीर्तन करायला कळे ना, बाकीच्यांची कथा सोडून द्या महाराज. आम्ही सांगतो अरे बाबा, एक तर तुम्ही असे जाऊ नका, गेला तर कपडे नीट घाला, आणि नाही घातले तर लोकांना कशाला दाखवत आहे. मी जर कीर्तनकारांबद्दल बोलते तर बाकीच्यांची अवस्था काय असेल त्याचं फक्त कल्पना करा. महाराज असं नाहीये. एक काय हे सांगितलं तर लौकिक सांभाळण्याकरता ही सेवा नाहीये. अनन्य केशवादास तुझा, हे अनन्यता जीवनभर सांभाळायचे म्हणून मी हे कथन केलं आपल्याला. मी विषय सांगत होतो की सप्ताह हा व्रताचा भाग आहे. हरिनाम कीर्तन व्रताचा भाग आहे. पारायण हे अनुष्ठान आहे. अनुष्ठान रूपाने पारायण घडलं पाहिजे. आणि एक आल्यानंतर जे चित्र दिसतं, मग कशा करता सांगितलं, मी सांगितलं याच्याकरता. अनेक ठिकाणी जाणं झाल्यावर महाराज असं चित्र दिसतं की 2-4 म्हातारे माणसं टाळ घेऊन 4-5 खाली बसलेली, एखाद पखवाज वादक, त्या पखवाजला पण कधी शाही असते नाही नसते. इतक्या बिकट अवस्थेत परमार्थ कधी कधी पाहायला मिळतो. ठीक आहे, त्या लोकांनी जोपासलाय, याबद्दल त्या मंडळींना धन्यवाद आहे. पण आपल्या या परिसरामध्ये, या बदलापूर परिसरामध्ये आपली जेवढी जी गावं आहेत, मला ज्यांचा परिचय त्यांचे चेहरे पाहिल्यावर मी सांगतो की एवढ्या सगळ्या गावातली मंडळी या ठिकाणी येऊन या परमार्थात किंवा या दीपोत्सवात, या कीर्तनात सहभागी होत आहेत. याचा दुसरा अर्थ असा आहे की आपल्याला परमार्थाचा हा रथ अजून पुढे न्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने न्यायचा आहे, याचं ते द्योतक लक्षात ठेवा, असा त्याचा अर्थ आहे. मी तुमच्या सगळ्या मंडळींना, म्हणजे महाराजांसोबत मांडे महाराज असतील आणि आपण सगळी या मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. आणि सुरुवातीला सांगतो, कारण नंतर सांगायला मी कदाचित माझे जो चिंतनाचा विषय त्यात राहून जाईल, म्हणून सांगतो की जीवनामध्ये ही जीवन परिपूर्ण करण्याकरता जेवढी साधनं आज आपल्या डोळ्यासमोर उपलब्ध आहे, त्या सगळ्या साधनांमध्ये हरिनाम भक्ती किंवा हरिनाम कीर्तन हे सर्वोच्च आणि सर्वोत्कृष्ट साधने लक्षात ठेवा. निरुपद्रवी आहे, सुलभ आहे आणि निश्चित फलपर्यवसायी आहे. म्हणजे निश्चयाने तुम्हाला तुमच्या पदरात फळ टाकण्याची शाश्वती इथं देता येते. मंडपाच्या बाहेर गेल्यावर आम्ही देऊ शकत नाही, लक्षात ठेवा. तिथे खिसा गरम लागतो तर तिथे सुख ती सुद्धा मिळतील असं नाही. कारण गरम असलेला खिसा लगेच खाली करायला बसलेले लोक आहेत. इथं तसं नाही आहे. महाराज म्हणतात त्या आनंदासाठी नलगे रुका मोल काही. कसा हा आनंद आहे सांगू तुम्हाला. काय संतांचे आमच्यावर उपकार आहे सांगू तुम्हाला. मग मी कीर्तनाचा अभंग सांगतो. ज्यांनी हा नाम महोत्सव, महाराज कितवं वर्ष आहे हे? 17वं ना? 17वं वर्ष आहे. म्हणजे 17 वर्षापूर्वी ज्यांच्या अंतरात हे स्फुल्लिंग निर्माण झालं असेल, ती छोटी ज्योत ज्यांच्या अंतरामध्ये सद्बुद्धीरूपी ज्योत जी पेटली असेल, त्याचा हा झालेला प्रकाश आहे, लक्षात ठेवा. नाहीतरी सद्बुद्धीचं वर्णन माऊलीने केलंच ना. कोणत्या रूपाने केलं? मगाशी तुम्ही काय पेटवली? पहिली ज्योती. त्या ज्योतीचं वैभव ज्ञानेश्वर महाराज सांगतात. काय सांगतात? त्याच्या अगोदरचं
मी नाही, जैसे दीप कलिका धाकोटी. ऐका, गंमत अशी आहे, ही माऊलींची प्रतिभा आहे. माझा विषय तो नाही, पण मी विषयांतर करून सांगतो. म्हणजे आमच्या संतांची मती किती उंचीची होती. आता सांगू का, आमच्या संतांची मती किती अति होती, ते अति शब्द सुद्धा अति कमी पडेल अशी होती. ते महामती संपन्न होते, लक्षात ठेवा. माऊलींनी त्या ज्योतीचं वर्णन करताना तिला कलिका हा शब्द जोडलाय. जैसे दीप कलिका धाकोटी परी बहुतेजा ते प्रगटी तैसे सद्बुद्धी हे थे कुटी म्हणून ये. त्या सद्बुद्धीला अत्यंत छोटी असणारी जी दीपकलिका आहे त्या दीपकलिकेची उपमा दिलेली आहे. मग तिचं अंग शरीर लहान आहे, ती दीपकलिका छोटी आहे. पण जर प्रकाश एखाद्या प्रासादामध्ये निर्माण करायचा असेल आणि अन्य काही दिवे पेटवण्याकरता साधन उपलब्ध नसेल तर त्या दीपकलिकेपर्यंत आपल्याला जावं लागेल किंवा दीपकलिका आपल्यापर्यंत आणावी लागेल. त्याच्यानंतर प्रकाशाची योजना होईल. हे त्या दीपकलिकेचं महत्व आहे. पण त्याला काय सांगायचं तो विषय नंतरचा आहे. तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणू नये. महाराज म्हणतात त्याप्रमाणे अरे अंतरात निर्माण झालेली जी सद्बुद्धी आहे ना ती दिसत नाही. ज्या महापुरुषांनी हा सप्ताह सुरू केला असेल, ज्यांनी हा नियम सुरू केला असेल, त्यांच्या अंतरामध्ये ती सद्बुद्धी दिसून आली का? सद्बुद्धी काय दृश्य अशी वस्तू आहे का? मला माहीत विचारलं तर मला सांगता येईल, उपर्ण विचारलं तर सांगता येईल, रुमाल विचारला, घड्याळ विचारलं तर मला दाखवता येईल. सद्बुद्धी दाखवता येणार नाही. पण एक आहे, त्या सद्बुद्धीचे झालेले जे परिणाम आहेत ते परिणाम मात्र दृश्य स्वरूप असल्यामुळे दिसल्याशिवाय राहत नाही. त्या सद्बुद्धीचे परिणाम हे इथे बसलेत, लक्षात ठेवा. हा त्या महापुरुषांनी आपल्यावर केलेला उपकार आहे. माझा विषय होता किती मोठं त्यांनी दान केलंय. अहो, दान एवढं मोठं केलं की जे दान देण्याकरता बाकी अख्खं जग असमर्थ आहे, फक्त संत समर्थ आहे. घातला दुकान